आमंत्रित करते आदरणीय प्रसिद्ध गझलकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप पांढरपट्टेजींना. आसवांच्या थांबल्या नाहीत धारा, हाच माझ्या जीवनाचा गोषवारा. यावं सर आपण संपूर्ण जो काही सार आहे तो अगदी 2 ओळीत उतरवण्याची ताकद सरांच्या लेखणीत आहे. आपलं मनोगत. नमस्कार. या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले शंकरबाबा पापळकर त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. एकच मला आठवतं की एकदा रात्री मी त्यांच्याकडे गेलो होतो आश्रमामध्ये, आणि तुम्हाला आठवत असेल की त्या रात्री आम्ही काय गप्पा मारल्या असाव्यात. तर जवळ 2 तास आम्ही ओशो, रजनीश आणि सुरेश भट यांच्याबद्दल बोलत होतो. इतका त्यांचा अभ्यास आहे आणि एक चिंतन आहे फार मोठं. त्यांचं कार्य तर मोठंच आहे. आमचे मित्र ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील, डॉक्टर खडसेजी, डॉक्टर महात्मेजी, डॉक्टर लहाणेजी ज्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन आहे ते अतुलजींच्या मातोश्री, त्यांच्या सौभाग्यवती कुटुंबीय आणि समोर उपस्थित मित्र आणि मैत्रिणी. आज या पुस्तकाचं प्रकाशन झाल्याबद्दल मी त्यांना खरोखर धन्यवाद देतो. आणि हिंदीमध्ये पुस्तक आहे. मी सुद्धा त्यांनी मगाशी सांगितलं परिचय करून देताना की मराठी आणि हिंदीमध्ये लिहितो. त्यामुळं तुम्ही हिंदीचे गझलकार झालात, हिंदीचे कवी झालात, म्हणजे तुम्ही उर्दूचे पण झालेले आहात असं मी तुम्हाला सर्टिफिकेट देतो. त्याचं कारण असं आहे, बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की म्हणजे कसं काय बाबा, ते तर उर्दूत लिहितात, हिंदीत लिहितात. तर हिंदी आणि उर्दू याच्यामध्ये काही फरक नाही. मी उर्दू शिकलो आहे, मला उर्दू लिहिता येते, वाचता येते. हिंदी आणि उर्दू एकच भाषा आहे. अनेकांचा गैरसमज असतो की उर्दू ही काहीतरी फार वेगळी भाषा आहे, ती मुसलमानांची भाषा आहे. आणखी मोठा गैरसमज. मुसलमान आणि उर्दू यांचा काही संबंध नाही. माझी गाणी ज्यांनी बरीच कंपोज केली ते मराठीतले मोठे संगीतकार यशवंत देव यांच्याशी मी नेहमी गप्पा मारत असे. ते फार छान गप्पा मारायचे. तर ते मला म्हटले की हिंदी आणि उर्दूत फरक काय. मी एक लिहिलेलं शेर म्हटलं ऐकवा बरं. त्यांनी मला ऐकवला की उर्दू और हिंदी में फ़र्क है तो बस इतना. उर्दू और हिंदी में फ़र्क है तो बस इतना. वो देखते हैं ख्वाब, हम देखते हैं सपना. मला असं वाटतं की मैंने ख्वाब देखा म्हटलं की उर्दू झाली, आणि मैंने सपना देखा म्हटलं तर हिंदी झाली. आता यांच्या कवितांमध्ये सुद्धा अनेक अरेबिक आणि पर्शियन शब्द आहेत. ते आपल्याला कळत पण नाही की ते आलेले आहेत. ते आपल्या इतके आपण म्हणतो ना किला शब्द हा खरं म्हणजे किल्ला आपण म्हणतो मराठीमध्ये, तो मुळात पर्शियन शब्द आहे. असे अनेक अरेबिक पर्शियन शब्द आपल्याला माहीत पण नाही, परंतु ते एकत्र येतात आणि म्हणून भाषा ही जिवंत राहते. मध्यंतरी मी मॉरिशसला गेलो होतो. त्यांनी म्हटलं की हिंदी तिथे एक वर्ल्ड हिंदी सेक्रेटरेट आहे, कारण तिथे खूप मॉरिशसमध्ये हिंदी बोलतात लोक. आपल्याकडचे बिहारचे, यूपीचे लोक गेलेले, तिथं भोजपुरी गाणी म्हणतात अजूनसुद्धा. तर त्यांनी मला बोलवलं की तुम्ही, आता मी ते पाठवलं. म्हटलं माझे उर्दू गझल मी तुम्हाला पाठवतो. तर त्यांनी वाचायच्या आधीच सांगितलं की नाही आम्हाला हिंदी पाहिजे, उर्दू नको. तर मी तीच गझल परत पाठवली. म्हटलं माझ्या उर्दू गझल पाठवलेल्या आहे, मराठी गझल, हिंदी गझल पाठवलेल्या आहे. ते म्हटलं हां हे अच्छा आहे. म्हणजे काहीच नाही, लिपी तीच ना. देवनागरी लिपीमध्ये तुम्ही लिहिलं तर हिंदी काय उर्दू काय एकच आहे. तुम्ही पर्शियन लिपीमध्ये लिहिलं की आपण त्याला उर्दू म्हणतो. तेव्हा सांगायचा मुद्दा हा एक गैरसमज मी नेहमी दूर करतो की हिंदी उर्दू असं काय नसतं. दिलीप कुमारचे डायलॉग आपल्याला का आवडतात, आपण तो फार छान उर्दू बोलतात, काय नाही ते हिंदीच बोलतात, फक्त त्याच्यामध्ये अरेबिक पर्शियन शब्द जास्त असतात म्हणून आपल्याला ते आवडतात. आज आपण इथं खरं म्हणजे थोडक्यात प्रत्येकाने बोलायचं आहे. त्याच्यामुळं साहेबांना मी एक विनंती अशी करेन की तुम्ही फार चांगली सुरुवात केलेली आपण बघितलं आता त्यांची ऑडिओ क्लिप वगैरे, आणि त्यांना सादरीकरणाची शैली आहे. बऱ्याच वेळा काय होतं, कवी फार चांगला लिहितो पण तो ऐकवायला लागला की आपल्याला पळून जावं असं वाटतं की लिहितो तर चांगला पण लिहितोय तितकंच ठीक आहे, हा बोलला नाही तर बरं होईल असं अनेक कवींच्याबद्दल आपल्याला वाटतं. परंतु त्यांचं तसं नाही. त्यांची सादरीकरणाची शैली बऱ्याचदा मला गुलजार साहेबांची थोडीशी आठवण येत होती. अरुण शेवतेजी बसलेले आहेत माझ्यासमोर, आठवण येत होती. आणि मध्ये मध्ये मला थोडं राहत इंदोरींचा पण भास होत होता. राहत इंदोरी साहेब ज्यांनी त्यांना ऐकलेलं आहे त्यांच्या लक्षात येईल ते. तेव्हा फार चांगलं हे आपण चालू ठेवावं असं मला वाटतं. आणि त्यांच्या कवितांमध्ये मी बघितलं की सामाजिक संदर्भ जे असतात, कुणीतरी आता बोललं की ते फार
सामाजिक कविता आहेत. मी जरा बघत होतो की त्या जास्त आहेत आणि स्वतःचे वैयक्तिक अनुभव थोडेसे कमी आहेत. आता ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? तर मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे. एक फार सुंदर शेर अहमद फराज यांचा आहे, पाकिस्तानी शायर. तर तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल ते की अब के हम बिछड़े तो शायद कभी ख्वाबों में मिले, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले. आज फार गाजलेला शेर आहे त्यांचा. तर पुढचा मला ऐकवायचा आहे त्यांच्याबद्दल की गमे दौरा भी गमे यार में शामिल कर लो. गमे यार म्हणजे प्रेयसीचं दुःख असेल, प्रेमाचं दुःख असेल, तर गमे यार भी गमे दुनिया में शामिल कर लो. नशा पड़ता है शराबे जो शराबों में मिले. हे जे कॉकटेल आहे, सुरेश भट नेहमी माझं हे कॉकटेल असतं. हे कॉकटेल प्रत्येकाच्या कवितेमध्ये असलं पाहिजे की वैयक्तिक दुःख हे पुरेसं नाही कुठली गझल लिहायला, कविता लिहायला, तर जगाचं दुःख सुद्धा थोडं त्याच्यामध्ये आलं पाहिजे, तर ती गंमत आहे. यांच्यामध्ये जास्तच जगाचं दुःख आहे. ही पण वाईट गोष्ट आहे, कारण कवीने जगाचं दुःख करावं पण किती करावं. कदाचित त्यांना जखमा फार कमी झाल्या असाव्या. कवी जास्त कधी लिहितो आपल्या स्वतःबद्दल की जास्त जब उसने ज़्यादा चोटें खाई है तो वो ज़्यादा लिखता है खुद के बारे में. उन्होंने शायद आपने शायद कम चोटें खाई है. तो अच्छी बात है, यानी कवि के लिए बुरी बात है लेकिन एक इंसान के तौर पर एक अच्छी बात है की आपने कम चोटें खाई है. तर मला असं वाटतं की हे मिक्सचर तुमचं जे कॉकटेल आहे हे तुम्ही कायम ठेवा. हे फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये जगलात ते कवितेमध्ये आणलं हे फार महत्त्वाचं आहे. कारण आपण म्हणतो ना की फार कवीच्या कल्पना वगैरे अशा कुठून तरी तो आणतो का काय वगैरे आणि मग त्या कवितेमध्ये येतात. तर असं काही नसतं. आपण जे आजूबाजूला बघतो जगतो त्यातून कविता येते. मायकेल एंजेलोला एकाने प्रश्न विचारला की शिल्प म्हणजे काय. फार चांगलं त्याने उत्तर दिलं, ते फक्त तोच देऊ शकतो. त्याला एकाने विचारलं शिल्प म्हणजे काय. तो म्हटला फार सोपं आहे, दगडामधला अनावश्यक भाग काढून टाकला की राहतं ते शिल्प. मला एकदा सुरेश भट म्हणाले की कविता म्हणजे काय, तर जगण्यामधले अनावश्यक शब्द काढून टाकले की राहते ती कविता. अनावश्यक शब्द जगणे म्हणजे ती वरून कुठून येत नाही, बाहेरून येत नाही, ती आतमध्येच असते, ती तुम्हाला कोरून काढायला लागते. हे फार महत्त्वाचं असतं आणि हे तुम्हाला जमलेलं आहे कारण तुमच्या कवितेमध्ये ते आहे. मीरचा एक फार सुंदर शेर आहे की मीरनं सांगितलं की मी दिवाण कसा केला. मीरला उर्दूतला फार मोठा शायर म्हणतात, खुदा आहे सुखन असं त्याला म्हणतात. तो म्हणतो कसा मी दिवाण लिहिला, तर मुझको शायर न कहो मीर कि साहब मैंने, मुझको शायर न कहो मीर कि साहब मैंने दर्द गम कितने किए जमा तो दिवान किया. दिवाण में संग्रह, नारे सगळे मी दुःख जमा करत गेलो तेव्हा हा दिवाण झाला, मी काही शायर वगैरे नाही आहे असं मीरनं म्हणणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे पहा. आणि हे याच्यासाठी मला असं वाटतं की तुमच्या कवितेमध्ये जे खेळवून ठेवणारं जे तत्व आहे किंवा सत्व आहे त्याचं कारण हे आहे की तुम्ही जे जगता ते तुम्ही तुमच्या कवितेमध्ये आणलेलं आहे. फार काल्पनिक दुःख तुम्ही कुरवळत बसलेले नाहीत, ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. आणि कवी जो आहे, मला बऱ्याचदा लोक असं म्हणतात तुम्ही रेव्हेन्यूमध्ये आहात मग गझल कशी काय लिहिता, तुम्हाला शेर कसं काय सुचता. पूर्वी म्हणायचे की कसं काय बाबा ते सरकारी माणसाला सुचतं. म्हटलं मी सरकारी म्हणूनच मला जास्त सुचतं. याचं कारण असं की मला एवढे नमुने भेटतात दररोज की माझ्यातल्या गझल करायला काही शोधायला लागत नाही फारसं. तर म्हणून हा जो आहे की ये जो दुनिया का शोर है हरसू, हरसू यानी प्रत्येक ठिकाणी, ये जो दुनिया का शोर है हरसू मेरे अशार इसमें पलते हैं. तेव्हा मला शांततेची गरज नाही. हे सगळा जो गोंधळ आहे शोर, या शोरमध्ये शेर असतात, लक्षात घ्या. हा गोंधळ आयुष्याचा जो आहे याच्यातून तुम्हाला तुमची कविता सापडते आणि ती खरी कविता असते. मला पाडगावकरांचा एक किस्सा सांगायचा आहे की थोडा माहोल बदलतो, फार गंभीर वातावरण आहे म्हणून. की पाडगावकरांनी मी एकदा बसलो होतो, आम्ही एकदा कार्यक्रम केला आणि बसलो होतो. बसलो म्हणजे मराठी इन्व्हर्टेड कॉमामध्ये बसतात तसे बसलो होतो. खरंच बसलो होतो पुण्यामध्ये ते आणि मी दोघेच होतो आणि आम्हाला गप्पा मारायला खूप वेळ होता. तर मी त्यांना म्हटलं तुम्हाला ती श्रावणात घननिळा बरसला कशी काय बाबा सुचली, ती कधी सुचली तुम्हाला, फार पाऊस वगैरे पडत होता का, मी त्यांना विचारलं. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की बाबा फार बाहेर पाऊस पडतो आहे, पाडगावकर सर खिडकीमध्ये बसलेले आहेत, टेबलावरती काहीतरी ग्लास आहे
ग्लासमध्ये रंगीत काहीतरी द्रवपदार्थ आहे. आणि मग एकदम सुचलं त्यांना की विश्राम. ते म्हणजे तुला गंमत सांगतो, मी एकदा ते इथं नोकरीला होती, इथं बाजूलाच ऑल इंडिया रेडिओमध्ये नोकरीला होते. आणि त्यांना बाहेर कुठेतरी जायचं होतं, बाहेर गावी. तशा 2 मोठ्या बॅग घेऊन ते, उन्हाळ्याचे दिवस होते, असे धावत पळत ट्रेन चुकेल आणि सगळं घामाने शर्ट ओलाचिंब झालेला. आणि VT स्टेशनमध्ये एंट्री मारली आणि त्यांना सुचलं श्रावणात घन निळा बरसला. म्हणजे कवीला काही गरज नाही, तुम्हाला सांगतो. आपण बऱ्याचदा फार नखरे करतो की मला असा माहोल पाहिजे, असा मूड पाहिजे तरच मी लिहू शकतो वगैरे, असं काही नाही. आणि म्हणून मी खरोखर आपल्याला धन्यवाद देतो की आपण या सगळ्या गोंधळामध्ये कविता लिहित राहिलात, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि शेवटी मी थोडंसं याच्याबद्दल बोलतो की कवी, तुम्ही तर फार कवितेवर प्रेम करता. ते किती प्रेम करतात पहा की ते कविता ऐकवतात आपल्याला, त्याचा त्यांनी व्हिडिओ केलेला आहे. आणि आपण ज्याच्यावरती किंवा जिच्यावर प्रेम करतो तिला खुश करण्याचा प्रयत्न करत असतो. हर संभव कोशिश जो हम करते रहते. तर त्यांनी तसा प्रयत्न केलेला आहे, परंतु याची फारशी गरज नाही. कारण असं असतं की मी एकदा परत सुरेश भटांचा किस्सा सांगतो आणि थांबतो. एकदा मी आणि भटसाहेब बसवतो. त्यांची माझी फार दोस्त्यांच्या, माझ्या वयात फार अंतर होतं, पण ते असे अवलियाग्रस्त होते. त्यांची माझी फार दोस्ती होती आणि आम्ही दोघेच बसलो होतो. तर ते गझल लिहित होते. सुरेश भटसाहेबांना आपण सगळे ओळखता, फार मोठे गझल. तर गझल लिहित बसलेले होते माझ्यासमोरच तंद्रीमध्ये. आणि एकदम अचानक म्हटले, वा सुरेश भट वा, स्वतःला ते म्हणाले. तर मी त्यांना म्हटलं, काय दादा याला काय अर्थ आहे? आम्ही त्यांना दादा म्हणाले, याला काय अर्थ आहे का? म्हटलं तुम्हीच काय स्वतःला वा म्हणता, तुम्ही मला ऐकवा, मला म्हणू द्या, मला आवडलं तर की वा सुरेश भट, वा सुरेश भट वा. ते म्हणले तुला काय कळत नाही, मी तुला सांगतो. तेव्हा मी थोडा तरुण होतो. ते म्हटले की कवीच्या समोर माणसं जास्त असतात अशी शक्यता फार कमी असते. कोण बसत नाही, शक्यतो घाबरतात लोक. आणि जी बसलेली असतात त्यांना कवितेतलं फार कळत असतं, ही शक्यता आणखी कमी. आणि त्याला कळलं काही लोकांना चुकून एखाद दुसऱ्याला, तो वा म्हणेल ही बिलकुल शक्यता नाही. आणि मराठी असेल तर अजिबातच म्हणत नाही म्हणे, उर्दूवाला वगैरे असेल तर म्हणतो. तर त्यामुळे आपल्याला आपलं काय लिहिलेलं आवडलं एखादी ओळ, तर वा सुरेश भट वा म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. ग्रेट. हा एक सूत्र आहे की तुम्ही पण नेहमी लक्षात ठेवा, वा सुरेश भट वा हा कवीचा मंत्र पाहिजे. की लोकांना आवडो न आवडो, आपल्याला आवडलं आपण स्वतःला दाद दिली पाहिजे, असं मला स्वतःला वाटतं. आणि कविता ही फार मोठी गोष्ट असते. आपल्याला पण माहीत नाही, तिची कोटेबिलिटी फार मोठी असते. तुमच्या कविता कुणी पण कधी कोट करेल तुम्हाला पण कळणार नाही, एखाद्याला आवडली तर. मध्यंतरी मला फोन आला की छगन भुजबळ, आता आचारसंहिता संपली म्हणून मी बोलतो, आता तुम्हाला छगन भुजबळांचं काय मध्येच विश्वासमध्येच काय आलं. तर मला फोन आला की छगन भुजबळ यांनी तुमचे 2 शेर त्या बीडच्या सभेमध्ये ऐकवले. काहीतरी सभा होती ती राष्ट्रवादीची बरं का, त्या बीडच्या सभेमध्ये ऐकवले. अर्थात त्या शेअरांचा फार उपयोग झाला नाही, कालच्या रिझल्टमुळे कळलं बीडच्या. पण त्याने ऐकवलं बीडच्या सभेमध्ये. काय ऐकवलं त्यांनी की माझे 2 शेर ऐकवतो आणि मी थांबतो की कवितेची कोटेबिलिटी कशी असते आणि त्याच्यामुळे आपण किती दूरपर्यंत पसरू शकतो. ते शेर माझे असे होते की उडवाच मान माझी माझा नकार नाही, उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. आणि पुढं असं होतं की धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा, धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा, मागे फिरावयाचा माझा विचार नाही. मग मी भुजबळ साहेबांना फोन केला, म्हटलं साहेब तुम्ही माझे 2 शेर ऐकवले. ते म्हणे ऐकवले. म्हटलं तुम्ही माझं नाव पण नाही सांगितलं. ते अरे विसरलोच. मग म्हटलं काय ते रॉयल्टी वगैरे तरी पाठवा. म्हटले पाठवतो, पण ते कुणालाच काही पाठवत नाहीत, मलाही काही त्यांनी दिलेलं नाही. गमतीचा भाग सोडा, पण अशा प्रकारे कवी जो आहे तो पोचू शकतो. कुठे पोचेल त्याला सुद्धा माहीत नाही. आणि म्हणून तुमच्या कविता मला असं वाटतं की लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त जाव्यात. आणि आज हा तुमचा पहिलाच कविता संग्रह आहे, तेव्हा तुमची सफर कवितेची ही सुरू राहावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. एकदा नायगावकर मला म्हणत होतेच, तुम्हाला मी सांगतो आहे, मी आणि अशोक नायगावकर एकदा कार्यक्रमामध्ये होतो. तर अशोक नायगावकर भाषण करताना असं म्हणाले की साहेब तुम्ही, तेव्हा मला ते कलेक्टर होतं कुठंतरी, ते म्हणाले की साहेब तुम्ही काहीतरी माजी कलेक्टर होणार. म्हटलं होणार. तुम्ही काहीतरी माजी सचिव होणार. म्हटलं होणार.
पण म्हणे तुम्ही आयुष्यात कधीच माझी गझलकार होणार नाही. म्हणजे हा जो आहे हे खरं आहे त्यांचं. तसं तुम्ही साहेब माझी सचिव व्हाल, माझी मुख्य सचिव व्हाल, पण तुम्ही कधी माझी कवी होणार नाही. तुम्ही कायम कवीच राहणार आहात शेवटपर्यंत. तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान.